नमस्कार मंडळी, कोकणी कलाप्रेमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजचा मंडळी पॉडकास्ट हा खास असणार आहे, कारण आज आपल्या महाराष्ट्राच्या मातीचा खरा आवाज म्हणजे ढोलकी झाली बोलकी फेम नितेशजी लोखंडे, शक्ती तुऱ्याचे शाहीर नितीनजी लोखंडे यांचं स्वागत आपण आपल्या स्टुडिओमध्ये करणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे नुसते कलाकार नाही आहेत, हे सख्खे दोन भाऊ देखील आहेत. तर आपल्याला यांच्या जीवन प्रवास ऐकण्याचा चांगला आनंद आपल्याला घेता येणार आहे. आपण सुरुवात करूया शाहीर नितीनजी लोखंडे यांच्या समोर. तर शाहीरजी नितीनजी लोखंडे, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तर पहिला प्रश्न प्रणाली विचारते तुम्हाला. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचंय, तुमचं बालपण कसं गेलं? बालपण तसं खेळीच्या वातावरणातच होतं, कारण बालपणापासून आम्हाला दोघांनाही ह्या कलेची आवड होती आणि बहुतेकचं बालपण आमचं आमच्या आजोळमध्ये गेलं. आणि जिथे की हे वातावरण चांगलं होतं, शक्ती तुऱ्याचं असेल किंवा ढोलकीचं असेल वगैरे, तिथेच आम्ही थोडं शिकलो आणि त्या बालपणातूनच आता आम्ही पुढे आलेलो आहे. तुमचं बालपण कोणत्या गावी झालं? आमचं बालपण दापोलीमध्ये कोळबांडे गाव आहे, जे की सगळ्यांना आता प्रसिद्धच आहे. आणि कोळबांडे गावामध्ये कत्तलवाडी म्हणून वाडी आहे, त्यामध्ये आता पट्टेलवाडी म्हणून एक ग्रुप आहे, तिथे गावच्या घरी गेलेला आहे आणि ते मामाच्या ठिकाणी झालेलं आहे. हो, चांगली गोष्ट आहे. ही तुमची कला घरात आधीपासूनच होती का? हो, ही कला आमच्या म्हणजे जी गाण्याची कला वगैरे आहे ती माझ्या वडिलांपासून आहे, पण ढोलकीची जी कला आहे ती आजोबांपासून, म्हणजे आजोबा म्हणजे माझे मामाचे वडील, तिथून हा वारसा ढोलकीचा जो पुढे आलेला आहे. तर तुमचा तो जो प्रवास होता, ढोलकी झाली बोलकी हा फेम, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा नितेश? ढोलकी आणि बोलकी हा म्हणजे मुंबईत मी आल्याच्या नंतर वड्याला क्लास आहे अनिल गावडे, त्यांच्याकडे क्लास करत असताना त्यांनी म्हणजे स्पर्धा होती, तर तिकडे सर आमचे म्हणजे आपले दोघं तिकडे आम्ही स्टुडंट होतो, तर ते सरांनी विचार केला की या मुलांना पुढे कुठेतरी न्यावं, की यांचं म्हणजे आमच्या हाताची जास्त काय असेल जे पाय ते करत असताना सरांनीच आमच्या पुढे नावड दिलेली आणि थोडंसं आमच्या हातातून जे काय निघालं होतं ते तुमच्या निदर्शनाला आलं आहे, एवढंच. चांगली गोष्ट आहे. तर नितेशजी लोखंडे, सह्याद्री वाहिनीवरती आपण जे तुमच्या बोटाची जादू दाखवली, तर तुम्ही जर असं आता खूप कार्यक्रमामध्ये तुम्ही आता वाजवताय, आता महाराष्ट्राला माहिती आहे, तर तुम्हाला व्हायरल झाल्यानंतर कसं वाटतं? व्हायरल झाल्यावर खूपच बरं वाटतं, म्हणजे एखाद्या आता कोणत्याही गावी गेलो किंवा कुठेही, म्हणजे एखाद्या म्हणजे कुठेही फिरत असताना कोणी समोरच्या अरे तुम्ही ढोलकी वाजवता, हे म्हणजे शब्द ऐकून थोड्याला मनाला आनंद वाटते, या माणसाने कुठेतरी बघितलंय आपल्याला. बरोबर. मग तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा होता की? हो, घरच्यांचा पहिल्यापासूनच पाठिंबा, कारण घरातूनच जरी आता माझ्या म्हणजे माझे वडिलांचे वडील ते जरी ढोलकीपटू नसले किंवा गायक जरी नसले, तरी त्यांचा माझ्या वडिलांना फुल पाठिंबा होता आणि वडिलांना तर गाण्याची आवड होतीच आणि त्याच्यामुळे त्यांचे मुंबईत कार्यक्रम व्हायचे, म्हणजे माझे मामाचे वडील ते वाजवायला असायचे त्यांच्यामध्ये आणि वडील गायचे, त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटायचं की ही कला त्या आमच्या मुलांनी जोपासावी, जे की त्यांच्याकडे बघून आम्ही शिकलो. त्याच्यामुळे पाठिंबा आम्हाला पूर्ण घरातून पण होता आणि जे वाडीतले काका वगैरे आहेत मंडळी त्यांचाही होता, कारण काका मंडळी पण ह्याच क्षेत्रामध्ये वावरत असताना त्यांनाही वाटलं की ही मुलं काहीतरी पुढे जाऊन करतील आणि त्याचं ते फळ आहे. आता आपण मुंबईमध्ये असेल किंवा गावी, तर असं तुम्ही आता नितीन शाहीर लोखंडे, तर आता तुम्ही प्रतिस्पर्धी म्हणून खूप नावाजलेल्या शाहिरांबरोबर तुमचा कार्यक्रम होता, स्पर्धा होतात, मुंबईला होता. तर आता नुकतीच दापोली तालुकास्तरीय जी स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये तुम्ही मानाचा शाहीर हा नामांकन एक तुम्ही मिळवलेला आहे, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगा? पहिलं म्हणजे कसं आहे सचिन, की जेव्हा ह्या स्पर्धेचं म्हणजे मला काय माहितच नव्हतं ही स्पर्धा आहे वगैरे, तर असंच मी उभा असताना एक न्यूजपेपर मध्ये वाचली बातमी की दापोली तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एक स्पर्धा भरवली जाते की आपल्या शक्ती तुऱ्याची,
आणि बरेचसे मी याच्या आधीपासून कार्यक्रम मी सतत करतोय. तर ह्या वर्षी बोललो चला आपल्या दापोली तालुक्यामध्ये कुठेतरी पहिल्यांदा स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊया. कारण जेणेकरून असा एक मंच आहे की त्या मंचाने आणखी काहीतरी ओळख होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे थोडीशी कला वगैरे आहे सादर करण्याची किंवा एक देवाची कृपाच म्हणावी लागेल, जे देवाने दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं. या उद्देशाने त्या स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतला. की मनात असं कोणतंही हे नव्हतं की ह्या स्पर्धेमध्ये आमचा नंबर येईल वगैरे. पण एक स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली जी कला आहे थोडंसं लिहायला येतं कवी म्हणून, तर लोकांना दाखवावं, लोकांपर्यंत आपण स्वतः पोहोचावं. त्याच्यासाठी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याच्यानंतर योगायोगाने तुम्हाला तर माहिती आहे की सर्वप्रथम नितेशजी आणि आम्ही बंधू असल्यामुळे आमची एक नाळ एक वेगळी जुळलेली आहे. जरी आम्हाला इतर कोणी आमच्या सोबत नसले तरी आम्ही एकमेकांचं म्हणजे त्याला काय पाहिजे मला काय पाहिजे, एक गाण्याला त्याला काय पाहिजे आणि ढोलकी मला कशी पाहिजे हे आम्ही जुळवून घेतो. त्याच्यामुळे तो माझ्यासोबत असल्यामुळे मी बिनधास्त स्पर्धेमध्ये तयार झालेलो. आणि देवाच्या कृपेने की ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला कल्पनाच नव्हती की आमचा नंबर येईल. पण तो देवाच्या कृपेने आमचा पहिला नंबर आला त्या स्पर्धेमध्ये. भावाची तुम्हाला उत्तम साथ आहे तर. हो हो आणि मंडळी तुम्हाला सांगतो की शाहीर नितीन लोखंडे हे स्वतः लिहितात आणि स्वतः गातात, म्हणजे त्यांची स्वतःची लेखणी आहे. तर अभिनंदन, तुम्ही स्वतः लिहिता, असं वारसा चालू ठेवा. तर हे महाराष्ट्राचं तुम्ही भविष्य लोकांना चांगला आदर्श देताय, नवीन होतकरू मुलांना तुम्हाला चांगले आदर्श देताय की स्वतः लिहा स्वतः गा. तर चांगली गोष्ट आहे. दुसरा प्रश्न, ढोलकीशिवाय तुम्ही स्वतःला कल्पना करू शकता का? ढोलकीशिवाय नाही करू शकत. कारण म्हणजे समजा समोर ढोलकी दिसली की मग राहतच नाही एवढं. तर आता तुम्ही नितेश लोखंडे, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तर आता तुम्ही लहानपणीचे नितेश लोखंडे आणि आत्ताचे यामध्ये काय पाहता तुम्ही? खूप फरक आहे. म्हणजे लहानपणी आपल्या कोकणामध्ये शक्तिधर आहेत, तर आपल्या वाडीमध्ये जे नाच शक्तिधर आहेत तेव्हापासून म्हणजे पहिले आपल्याकडे परिस्थिती पण एवढी मोठी नव्हती. त्याच्यामुळे आपण वाडीमध्ये पण तुम्हाला माहिती असणार काही ठिकाणी आम्ही तर पिठाचे डब्बे वाजवून स्टार्टिंग केले. तेव्हापासूनची सुरुवात हळूहळू म्हणजे पहिलं गावठीच वाजायचं. त्याच्यानंतर मुंबईत आल्याच्यानंतर थोडं काहीतरी आपल्यात बदल व्हावा आणि ढोलकीची ते पहिल्यापासून पहिले ढोलकी हा प्रकार म्हणजे खूप जास्त फेमस नव्हता, आता खूप शास्त्रीय वगैरे ढोलकीवर चालू आहे. तर तुम्ही शास्त्रीय वगैरे शिकला, क्लास लावलेला? तो क्लास केला मी गावडेकरांकडे 5 वर्ष क्लास केला. तर त्यांचाच आशीर्वाद बघायला तुम्हाला मिळतो थोडासा. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला कधी शायरी करताना भीती वाटते का? नाही, सुरुवातीला म्हणजे असं शायरी करताना कसं सुरुवातीला थोडंसं यमक जुळवताना थोडासा बराचसा प्रॉब्लेम होता माझ्यामध्ये. पण मला एक सवय आहे की जिथे मोठे मोठे शाहीर आहेत आपल्या कोकणातील असतील किंवा कोण एखादा चांगला मार्गदर्शक वगैरे असेल तर मी अशा लोकांबरोबर जास्त वावरतो. आणि मी कोकणातले जे बरेचसे नामवंत शाहीर आहेत हा. तर त्या अशा लोकांचे मी कार्यक्रम पण बघतो. युट्यूबला त्यांचे कार्यक्रम ऐकायचे, पुन्हा त्यांच्यासोबत ते कसे गातात किंवा त्यांची शब्दरचना कशी वगैरे आहे त्यातून मला बरंचसं शिकायला भेटलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला ते सोपं होत गेलं की एक शब्दाची रचना कशी असायला पाहिजे, एखादं गाणं कोणत्या उद्देशाने दिलं पाहिजे, एखादा समाज प्रबोधन गीत कसं असायला पाहिजे. मी हे त्यांच्याकडे बघून शिकलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता मला अजिबात काय वाटत नाही. म्हणजे एखादं गाणं जर लिहायचं वगैरे असेल तर मी 10 मिनिटात पण लिहू शकतो. फक्त एवढंच की शांत वातावरण असायला पाहिजे, तो एक माहोल तयार असायला पाहिजे आणि त्याच्यामुळे होऊन जातं आता. तर ही तुम्हाला लेखणीची आवड जी आहे, तर आता तुम्ही कोणाचा आदर्श ठेवता? म्हणजे तुम्ही गाणं लिहायचं एखादं असेल तर कोणाचा आदर्श ठेवता किंवा याप्रमाणे मला लेखणी करायची आहे, आणि कोणते विषय असे तुमच्या डोक्यामध्ये घोळत असतात? लेखणीचं म्हणायला गेलं तर सर्वप्रथम असं म्हणजे मला असं ऐकणं म्हणजे आता हे शक्तिपुरा आपल्या वाडीपासून म्हणजे आमच्या गावात वाड्या असतात. त्याच्यामध्ये अनेक नाद असतात आणि अशा याच्यामध्ये जेव्हा वडील आमचे माझे गायचे वगैरे तेव्हा असंच मला म्हणजे आम्हाला माहिती होतं की गंगाराम लोखंडे म्हणून आमचे चुलते आहेत, हा. ते शब्द सुचवायचे आणि वडील लिहायचे आणि तेव्हा ते थोडक्यात बांधणी करायचे आणि ते आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही वडिलांच्या वया वाचलेल्या आहेत. वडिलांना लिहायची आवड खूप पहिल्यापासून चांगली होती.
त्यांचं अक्षरही सुंदर होतं. त्यांचं अक्षर बघून मीही लिहायला मला लिहायला जाम आवडायचं पहिल्यापासून, पण गाणी लिहायचं नाही. तर लिखाणाची आवड होती. आणि मी असं ऐकलंय की तुमच्या वडिलांचा हा पहाडी आवाज होता. हो. म्हणजे वसंत लोखंडे आता नाही हयात नाही, पण त्यांचं असं खूप नाव आहे आणि त्यांचा आवाज पहाडी होता. तर त्यांचा गुण काय तुमच्यामध्ये आहे? नाही आहे, म्हणजे त्यांचा आवाज पहाडी होता. त्यांच्या आवाजाचे मी तर करू शकत नाही, कारण माझा तेवढा आवाज नाहीच आहे. आणि खरोखरच त्यांचं कसं ते शिकलेले होते चांगले. त्यांचा आवाज चांगला असल्यामुळे आणि तालासुरात असल्यामुळे त्यांच्याकडे बघूनच मी शिकलो नाही हे सगळं. की हे त्यांच्या वह्या वाचायचे ज्या गाण्यांच्या. पूर्वी मोठ्या मोठ्या वह्या असायच्या लिहिलेल्या वगैरे, त्या अजूनही आहेत वह्या वगैरे. तर त्या वाचून वाचून त्यांचीच गाणी गात गात मी पुढे आलेलो आहे, शिकलो. आणि त्याच्यानंतर मुंबईत आल्यानंतर असं जेव्हा मी शक्तितुरा सुरुवात केला कार्यक्रम, तेव्हा असं मला वाटायला लागलं की एखाद्याला जर विषय द्यायचा असेल तर आपला स्वतःच प्रयत्न करायला पाहिजे. म्हणून मी स्वतः त्याच्यात उतरण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला मी बोललो की सुरुवातीला थोडंसं कठीण वाटलं की यमक जुळवताना वगैरे, पण हळूहळू त्याच्यात थोडासा बदल होत गेला. आणि मी असंच बरेचसे शाहीर आहेत त्यांच्याकडून शिकून शिकून ही लिहायची आवड पण झाली आणि मी लिहित असतो. मी आता एखादं गाणं जर लिहित असेल तर मला असं वाटतं की आता जाताना मला सुचलं तर मी मोबाईलवर आपल्या टेक्स्ट एक ऍप असतो आपल्याकडे, त्यामध्ये एखादी लाईन सुचली तर मी लिहितो. आणि ते मी लिहून झाल्यानंतर मला जेव्हा वाटतं की हे गाणं पूर्ण करावं, तेव्हा जेव्हा शांत बसलो तेव्हा ते गाणं पूर्ण होतं. मग तुम्हाला आता सद्यस्थितीवरती प्रबोधन का म्हणजे तुम्हाला लोकांना आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय राजकारण चाललेलं आहे किंवा अजून कोणत्या गोष्टी त्यावरती म्हणजे चालू सद्यस्थितीवर तुम्ही लेखन नाही करता की अजून कोणत्या? नाही, नक्कीच माझा तर प्रयत्न प्रत्येक कार्यक्रमात हेच असतो की ज्या वर्षी एखादा विषय आपल्या देशामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल किंवा एखाद्या गावामध्ये असेल, अशा विषयांवर माझं जास्त गाणी बांधण्याचा प्रयत्न असतो. कारण आजकाल शाहीर लावायचं म्हणजे अजून ही पदवी तुम्ही मला दिलेली नाही. आता तुम्ही म्हणताय म्हणून शाहीर, नाहीतर आम्ही गायक म्हणूनच आहोत. जेव्हा ही पदवी कोण एखादा आम्हाला देईल तेव्हा देईल. तुमचा मोठेपण आहे. कारण शाहीर बनणं आणि तेवढं अजून आम्ही मोठे नाही. परंतु आमचा प्रयत्न हाच असतो की एखादा विषय जर घडत असेल तर त्या विषयातून एखाद्या लोकांना काहीतरी चांगलं देणं. असं आम्ही ऐकलं की शाहिराचं काम, कारण पूर्वी डबावर जेव्हा आपला काही लढे झाले त्याच्यामध्ये शाहिरांनी लोकांमध्ये जनजागृती केली, ते गाण्यामधून केली. त्यामुळे आम्हालाही असं वाटतं की आपण पण असाच प्रयत्न करावा, त्यांच्यापर्यंत तेवढाही नाही पण जे काही येतं त्याच्यानं करावं. त्यामुळे आपले विषय तसे की शाहीर साबळे वगैरे असतील तर त्यांचा आपण आदर्श असावा. नक्कीच. आणि एक अजून प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की तुम्ही आता लोकांना आपल्या नवीन तरुण आहेत जे आता प्रयत्न करतात तुमच्या मागे, तर त्यांना काय सांगू इच्छिता? कशाप्रमाणे त्यांनी या कलेत उतरलं पाहिजे ना उतरलं पाहिजे? काय नाही, सांगू? कलेमध्ये मी तर सगळ्या तरुण मुलांना सांगेन, आताचं म्हणजे जे जग आहे ते सगळं धावत्या वेळेनुसार आहे. कारण वेळेला इथं महत्व आहे. तर वेळेनुसार त्यांनी कला हा क्षेत्र असा आहे, म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही शिक्षण सोडा, शाळा सोडा आणि सगळे ह्याच्यात हेच करा. पण शिक्षणाबरोबर नोकरीबरोबर कला हा छंद जोपासावा माणसाने. त्याचं कारण असं आहे की जर एखादा माणूस कलाकार असेल तर कितीही मोठं टेन्शन असलं किंवा मानसिक तणाव वगैरे असलं तर त्या कलेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा सगळं आपण विसरून जातो. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपलं शारीरिक जी एखादा टेन्शन वगैरे असेल तेही दूर होतं त्या निमित्ताने. म्हणजे आपल्याला मानसिक आजारही येत नाही आणि आपण एकदम फ्रेश असतो. म्हणून मी नवीन मुलांना तर हेच म्हणेन की शिक्षणाबरोबर नोकरीबरोबर तुम्ही ह्या कलेमध्ये एखादी कोणतीही कला जोपासा. आपल्या आता कोकणामध्ये अनेक कला आहेत. आता जसे आमचे बंधू ढोलकीपट्टू आहेत, त्याप्रमाणे बँजो वादक म्हणून असतात आपल्याकडे, कीबोर्ड वादक म्हणून असतात, पॅड वादक म्हणून असतात किंवा ते झांजरी वादक अनेक आहेत. टाळ वादन हे पण एक कलाच आहे. आता ह्या कला कुठेतरी मागे पडत चालल्या, लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याबद्दल आपण म्हणजे या लोकांना आपण सजेस्ट केलं पाहिजे की आपल्या ह्या कला जपल्या पाहिजे. तर चांगली गोष्ट आहे. नितेशजी, लोकांनी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करता, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण ढोलकी वादन करता. तर असा एखादा तुम्हाला क्षण आठवतो की तुम्हाला चांगली प्रेक्षकांकडून दाद मिळाली असेल, लक्षात राहील? लक्षात राहील आता पहिली म्हणजे म्हणजे सह्याद्रीवर गेलो तेव्हा मला तिकडे मोठी दाद मिळाली तर खूपच मोठी होती.
इतर ठिकाणी पण जातो तिथं होतेच थोडी कामं, पण सह्याद्री वाहिनीची खूप मोठी जात होती. कसं वाटतं तुम्हाला, काय फिलिंग काय येतं? फिलिंग वेगळीच होती, कारण ते म्हणजे सह्याद्री वाघ हे तर टीव्हीवर दिसते आपण माझ्या आणि सगळ्यांकडनं आणि पहिल्यांदा टीव्हीवर आपला चाललंय, म्हणजे ते बघून खूपच आनंद वाटतं आपल्या गावामध्ये तर खूपच त्याचा हो. असं प्रकारे. तर काय विचाराल तुम्ही? तुमच्या दोघांचं काय पुढे करायचं स्वप्न आहे? ना आमच्या दोघांचं स्वप्न म्हणजे असं आहे की जी आम्हाला एक म्हणतात ना की वारसाने आलेली जी कला आहे आमच्याकडे दोघांकडे, हा. तुम्हाला सांगायला मला हे पण आवडेल की ज्याप्रमाणे आमच्या बरोबर ढोलकीपट्टू आहेत, क्लासिकल आहे, ते गाताही चांगले. म्हणजे आमच्याकडे असं नाहीये की फक्त एक ढोलकी वाजवतो आणि एक गातो आणि येतो. तर तो क्लासिकल आहे, मी वाजवतो. म्हणजे आम्हाला दोघांनाही वारशाने दोन्ही गोष्टी येतात. हा. त्याच्यामुळं आम्हाला ही जी देवाने आम्हाला ही जी कला दिलेली आहे, वारसाने असेल किंवा आणखी एक म्हणतात ना एक देवाची एक इच्छा पण असते किंवा त्या जिभेवर असणे किंवा हातामध्ये हे देवाचेच असतं. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत आमच्या श्वास आहे तोपर्यंत ह्या रंगदेवतेची कला जोपासणार ते सेवा करायची आणि लोकांना काहीतरी चांगलं द्यायचं आणि लोकांच्या मनावर कायम जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत लोकांच्या मनावर कायम आम्ही राहावं हीच आमची इच्छा आहे. तुम्हाला तुम्ही आता शायरी करता, गाणं वगैरे लिहिता, तर एखादं असं लक्षात राहिलं तुम्हाला आवडणार एखादं गाणं कोणतं असेल तुम्ही लिहिलेलं असेल? सचिनजी जर म्हणजे असं मला बघायला गेलं ना तर बरीचशी गाणी मी लिहिलेली आहेत की त्याच्यातनं बरीचशी गाणी असं लोकांपर्यंत देतच असतो आणि चांगले चांगले विषय असतात. तर मला बरीचशी गाणी माझी आवडतातच. तर त्यापैकी म्हणजे मी आत्ताच सध्या एक स्पर्धा झाली त्याच्यामध्ये एक जे आता सध्या विषय आहे की राधाकृष्ण जे आता बरेचसे स्टेटस ठेवतात राधाकृष्णाचे की राधा अशी होती तशी होती वगैरे म्हणजे काहीतरी वेगळं दाखवतात. पण एक शास्त्रात असू द्या किंवा एक ते दैवत्व आहे त्यांचं, त्याच्यामुळे आपण त्याची पूजा केली जाते. तर त्या विषयावर बरेचसे असे गाजत असतात विषय की राधा अशी होती कृष्ण तसं होतं तसं नव्हतं. तर मी आताच एक गवळींचा सुंदर असा विषय दिला होता की खरं या जनाला नाही कुणाला राधा कृष्ण कळले, राधेने हरीला हरीने राधेला नव्हते कधी चलले. असा एक सुंदर असा म्हणजे एक माझ्या कल्पनेला जे सुचलं ते असा मी विषय दिला होता. त्याप्रमाणे आणखी एक बघायला गेलं तर एक ज्या आपल्या आता बरेचसे आपण म्हणतो की नवीन पिढी बदलत चाललेली आहे तसं बदलत जाते. त्याप्रमाणे असं एक गाणं मी लिहिलं होतं की राहिल्या त्या आठवणी गेले ते दिवस, ह्या याच्यावर एक सुंदर गाणं लिहिलं होतं. त्याच्या आधी एक कोरोनामध्ये कोरोना काळ येऊन गेला होता, त्यामध्ये पण बरंचसं आपण चांगली चांगली माणसं गमावली होती हा. आणि आपण नेहमीच कोकणात गणपती सण हा मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. त्या टायमाला एक गाणं असं लिहिलं होतं की खरं खरं हे देवा सोडून ये. म्हणजे आमच्या तू असताना हे का पाळावे हे मी दिवस का करावा मी हा कसा साजरा करू हा मी सण. म्हणजे असा एक विषय दिला होता. बरेच असे विषय आहेत कारण मी नेहमी रोज रोज विषय लिहित असतो त्यामुळे सगळ्यात चाली तोंडात राहत नाही. हा. पण बघायला गेलं तर खूप काही लिहिलेलं आहे. असं आहे बोलण्यासारखी बरीच गाणी आहेत. तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता तुम्ही तर शाहीर आहात, खूप कार्यक्रम वगैरे करतात, तर पहिल्यांदा स्टेजवरती गाताना तुम्हाला काय अनुभव असेल, काय सांगाल त्याबद्दल? किंवा पहिलं गाणं सादर करताना प्रेक्षकांना समोर गायचं आहे, मग भीती वाटली का तुम्हाला? हो सुरुवातीला असं झालं होतं की जेव्हा पहिला कार्यक्रम मला वाटतं मी 2015 केला, तो गावी केला होता कार्यक्रम. आमचे बंधू आहेत त्यांचेच मित्र होते, परावे म्हणून गाव आहे तिकडे केला होता. तेव्हा काय सिस्टम वगैरे नव्हती, जशी आता क्लासिकल सिस्टम लागते सगळी तशी नव्हती. आपल्या गावच्या पद्धतीने तो कार्यक्रम होता आणि खूप पाऊस होता वगैरे त्यावेळेस. थोडंसं नर्वस वाटलेलं त्यावेळेस, पण वडील आमच्या सोबत होती त्या टायमाला. पण त्यावेळेस जो कार्यक्रम केला तो असा साधाच होता कार्यक्रम, पण तो म्हणजे मी कार्यक्रम करायचा केला, पण ज्या लोकांनी आम्हाला म्हणजे बोलवलं होतं ज्यांनी कार्यक्रम आमचा ठेवला होता, तर त्यावेळेस तिथल्याच लोकांनी आम्हाला म्हणजे मला अशी सुंदर अशी दाद दिली की तुम्ही खरोखरच ह्या क्षेत्रात तुम्ही खूप पुढे जाल. आणि तो मला जो त्यांनी त्यावेळेस तिथल्या लोकांनी मला सांगितलं तोच खरा मला म्हणजे असं मला एक म्हणतात ना एक आपुलकीचा धीर म्हणावा
किंवा एक आपुलकी शब्द म्हणा, की तिथून मला असं वाटलं की मी खरोखरच काहीतरी करू शकतो. हा. आणि मी तिथून सुरुवात केली. त्याच्यानंतर वाडीतली मंडळं असतात आपल्या, हा. त्या वाडीच्या मंडळाने आम्ही एक मुंबईत प्रोग्राम ठेवला. म्हणजे पहिला गावाला प्रोग्राम माझा झाला. त्याच्यानंतर मुंबईच्या रंगमंचावर, जे की म्हणतो आपण मुंबईची रंगदेवता ही बऱ्याचशा लोकांना पावते, ज्यांना पावते त्यांना पावते, त्यांना नाही त्यांना नाही. मग अशा रंगमंचावर जेव्हा येत असतो तेव्हा बराचसा दडपण असतो, प्रत्येकाला दडपण असतो. कारण इथे मुंबईत पैसे देऊन लोक तिकीट घेऊन आपला कार्यक्रम बघायला आलेले असतात. तो भरपूर माझ्यावर दडपण होता पहिल्या कार्यक्रमाचा. तर मी मला खरं सांगू तर ज्या दिवशी माझा कार्यक्रम होता त्याच्या मी एवढा विचार करत होतो की मी खरोखर आजारी पडलो त्या विचाराने. कारण माझ्या समोर जे शाहीर होते ते एवढे मोठे शाहीर होते की ते पत्रकार आहेत, तुम्ही नाव ऐकलंच असेल शाहीर खेराटकर म्हणून, की ज्यांचं पत्रकार म्हणून पण त्यांचं आहे. पुन्हा सूत्रसंचालन एवढं भारी आहे, त्यांची लेखणी हा अभ्यासक माणूस आहे. अभ्यासक माणूस. अशा माणसासमोर आपला पहिला कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम मला आपले मांडवकर म्हणून आहे, संजय मांडवकर म्हणून आपल्या कोकणातले आहेत, त्यांनी मला तो कार्यक्रम दिला होता. त्यांनी सांगितलं होतं दादा कार्यक्रम तुम्ही करा. पण खरोखर सांगतो मी त्या दिवशी आजारी पडलो. कारण एवढ्या मोठ्या माणसाबरोबर कार्यक्रम करायचा आहे, मी करेन की नाही करेन एवढी लोक. आणि त्यावेळी आम्ही कमीत कमी 550 ते 600 तिकीट त्यावेळेस आम्ही नोंदवली होती. म्हणजे जी वाडी मंडळ असतात त्यांनी. आणि तो दडपण मोठा होता कारण मी एवढ्या लोकांसमोर कसं जाणार तुम्ही. आणि मग काय करणार काय नाही, अक्षरशः माझा पूर्ण घसा बसला होता त्या दिवशी. त्या टायमाला सांगतो मी डॉक्टरकडे गेलो. आता शेवटीला काय कार्यक्रम करायचा, डॉक्टरकडे गेलो. त्यांनी मला गोळ्या औषध दिला, थोडासा आराम करण्याचा सल्ला दिला. रंगमंचावर उतरल्यानंतर मग असं झालं की थोडंसं पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवात केली स्तवनाला वगैरे तेव्हा मी थोडासा नर्वस होतो. कारण समोर स्टेज बघून एवढी माणसं बघून थोडासा आवाजामध्ये फरक झाला. आणि त्याच्यानंतर स्तवन सुरुवात केल्यानंतर थोडा स्तवनमध्ये थोडासा मी नरम होतो. त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा गात गेलो ना तस तशी माझ्या मनातली भीती निघत गेली. त्याच्यानंतर मग लोकांसमोर जेव्हा नजरेला नजर थोडीशी भिडली रसिकांसमोर, तेव्हा मला जरा बरा वाटला. मनाला असं वाटलं की मी करू शकतो कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम त्याच्यानंतर हळूहळू चांगला झाला. कधी तुम्हाला आर्थिक अडचणी आल्या का? हा, आर्थिक अडचणी म्हणजे आपल्या बहुतेकशा कोकणातल्या सामान्य लोकांना ह्या आर्थिक गोष्टी असतातच. कारण आपण पहिल्यापासूनच आपले जे आहेत जे म्हणजे वडील असतील किंवा ते सगळे नोकरी करणारे, नोकरी सांभाळून घर सांभाळून या कला जोपासणारे माणसं आहेत. पण आपल्या लोकांची एक मोठी गोष्ट आहे की जरी आर्थिक संकट असलं तरी ते कधी लोकांसमोर आम्ही कोणत्याही कलाकार आम्ही असू दे किंवा आता अनेक कलाकार आहेत, त्यांनी कधी कोणाला दाखवलं नाही. आपल्या कलाकारांनी जी माणसाने जी मिळालेली दाद आहे आणि जो रसिक राजा जो मिळाले तो आमची श्रीमंती आम्ही लोकांना दाखवलेली आहे. त्यामुळे आम्हाला कधी आर्थिक गोष्टीची अडचण येऊन आम्ही त्याच्यासाठी कुठे अडलोय असं कधी झालं नाही. म्हणजे आमचे प्रॉब्लेम आमचे जे हितचिंतक असतील किंवा कलेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी ते सोडवलेले आहे. त्यामुळे आर्थिक गोष्ट कार्यक्रम करताना किंवा हे करताना आम्हाला कधी अडचण आलेली नाही दोघांनी. तुमच्या शाहिराला जशी ढोलकीची साथ असते होय. तसे आयुष्यामध्ये पण तुमच्या अडचणीला एकमेकांची साथ आहे. मित्र वगैरे सगळे मित्राप्रमाणे राहतात. म्हणजे आता काही लोक टीका पण करतात, तर त्याला तुम्ही कसं उत्तर, कारण त्या टीकेला तुम्ही कशा प्रकारे घेता? टीका वगैरे लोकांची असेल की एखादा कार्यक्रम समजा तुमचा बरोबर नाही झाला वगैरे तर ठीक आहे. आम्ही आमचा एक म्हणजे स्वभाव आहे की कधी बघा कोणताही कलाकार हा परिपूर्ण नाही, तो शेवटपर्यंत परिपूर्ण नाही, त्याला शिकण्यासारखं बरंच काय असतं. म्हणून एखाद्याने टीका केलं तर आम्ही त्यांनाच विचारतो की बाबा मला कुठे समजा माझं चुकत असेल तर मला काय करायला पाहिजे, आम्ही त्यांना विचारतो. त्यानुसार आम्ही पुढच्या टायमाला काहीतरी त्यांच्याप्रमाणे थोडंसं बदल करण्याचा प्रयत्न करतो. बाकी टीका करणारे करत असतात, त्यांना उत्तर देणं हे आपलं कलाकाराचं काम नाही. कारण चुका शोधणं आणि ते दाखवणं त्याच्यातून आपण घडत जातो. जर टीका केलीच नाही तर मग माझ्या डोक्यामध्ये थोडस हवा पण येईल, मी करतोय ते बरोबर होत असं नाही. कलाकारांचं तसं घ्यायलाच नाही पाहिजे. आता रितेश लोखंडे तुमचे सख्खे भाऊ आहेत, छोटे भाऊ, तर त्यांची तुम्हाला यश बघून तुम्हाला म्हणजे कसं फील करायला होतं? नाही खरोखरच म्हणजे सांगायचं झालं ना तर आवडत आहे. लहानापासून मी त्याला बघितलेला आहे. शेवट मी कॉलेज सोडला, त्यानंतर मी मुंबईत आलो. त्याच्यानंतर गावी जे वाडी आपली मंडळ असतात
मग तिथे वादन असू दे, ढोलकी वादन असू दे किंवा गायन असू दे, त्या दोन्ही क्षेत्रामध्ये नितेश गात होता, गायचाही आणि ढोलकी वाजवायचा. ते बघून असं मला वाटलं की खरोखरच मी आल्यानंतर की कोणते माझा भाऊ आहे, म्हणजे की असं नाही की नुसतं आहे फक्त तेवढ्या पुरतं आहे, की माझ्यापेक्षाही जास्त आहे, की थोडीच तोड आहे आणि त्याला खूपच आवड. म्हणजे त्याच्यानंतर मला वाटलं की तो पुढे जाऊन काय द्यायचं. त्याच्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर त्याला आम्ही हेच सजेस्ट केलं होतं की तू स्वतःचं काहीतरी कर, म्हणजे या ढोलकी क्षेत्रामध्ये. ढोलकी क्षेत्रामध्ये तू क्लास लाव, म्हणजे तुला पुढे जाता येईल. आणि आज बघायला गेलं तर मला वाटतं खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे सुरुवात मी गायनाची आधी केली असेल. हा. शक्ती तुरा मी सुरुवात 2015 पासून केला, पण नितेश मला वाटतं त्याच्या आधी 2-3 वर्षापासून या ढोलकी क्षेत्रामध्ये आहे. आणि त्याच्या आधीपासून नितेशच जेवढं महाराष्ट्रामध्ये आपल्या आहे ढोलकीपट्टू म्हणून, तेवढं माझं नाव नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तो अभिमान मोठा आहे. कारण आज एक तुम्हाला सांगतो, जर मी कार्यक्रमामध्ये कुठे गेलो ना, तर असं नाही म्हटलं जात की तुम्ही शाहीर नितीनचे बंधू का, तर मला असं विचार, तुम्ही नितेश दादांचे भाऊ ना ढोलकीपट्टू आहेत असं. म्हणजे ही ओळख आहे आणि तो मला अभिमान आहे. कारण माझ्या लहान भावाला कुठेतरी मान सन्मान मोठा आहे आणि त्याच्या ओळखीने आज मला कार्यक्रम देतात. आता पुढे भविष्यामध्ये तुम्ही काय करायचं ठरवलं? म्हणजे ही कला पुढे येऊन जाणार की अजून काय करणार? हो, भविष्यात जे आपल्याला आहे ते करणार. त्यालाही सांगितलं तुझं ढोलकीचा जो पेशा आहे तो कायम ठेव. कारण मी कसं आहे बघा, आपल्याकडे काम सांभाळून हे सगळं करावं लागतं. पण मी त्याला कित्येक वेळा बोललोय की जे तू शिकलाय आज तू ते आहेस, ज्याने लोकांमुळे आहेस. भले शिकणं आपल्या हातात असतं, पण त्याला दाद देणं लोकांमुळे आपण पुढे येतो लोकांसमोर. ते तू कायम सांभाळ, असं मी त्याला आताही सांगितलेलं आहे. काम सांभाळ, काम करून पण एक वेळ काम बाजूला ठेवलंस तरी चालेल, पण जे तुला देवाने जे दिलंय ते मात्र तू कधीही सोडू नको. त्याच्यासाठी तू टाइम ऍडजस्ट कर, वेळ काढ. वेळ देणार, वेळ देतं आपल्याला. असं नाही, जय ही रंगदेवता आहे ना, एखाद्यावर प्रसन्न राहिली ना आपोआप वेळ देते. मी त्याला ते नेहमी तेच सांगतो. पण ह्या गोष्टीतून वेळ निघतो, म्हणजे किती सुट्ट्यांचा बहाणा म्हणा किती. पण आपण आता कधी कार्यक्रम गेलो तर त्याला मी तर मला सुट्टी नसेल, पण जेव्हा जेव्हा म्हणजे टाइम येतो कार्यक्रमाचा, त्यावेळी तो आपोआपच काहीतरी ऍडजस्टमेंट होऊन जाते. आवड असेल तर सवड मिळते. हा. तर शाहीर नितीन लोखंडे आणि नितेशजी लोखंडे, तुम्ही आता आता जनतेला आपण सांगूया की याच्यामध्ये शाहिरीमध्ये किंवा ढोलकी वादनामध्ये खरंच करिअर आहे का? लोकांना काय सांगाल? करिअर आहे म्हणजे बघा, आपलं जे पण जॉब असेल व्यवसाय काही असेल ते करून कला जोपासणं हे म्हणजे स्वतःचा छंद आहे. तर ते करून तुम्ही करिअर पण करू शकता. नाही, खूप मोठे मोठे आर्टिस्ट आहेत तर त्यांच्या म्हणजे त्या कुठल्या पण कलामध्ये पुढेच आहेत, की असं नाही की कुठली कला नाही केलं तर त्याच्यामध्ये कमी जात आहे. कलेला मरण नाही. कलेमध्ये बघा, आता बघायला गेलात ना तर करिअर म्हणून तो खूप काय आहे या कलेमध्ये. ढोलकी असू दे, शाहीर वगैरे असू दे. आता कसं असतं बघा, आज तुम्ही चला शाहीर फक्त शक्ती तुऱ्यापुरता काही लोक मर्यादित राहतात. एखादा स्वतः कवी असेल वगैरे, तर तुम्ही लोकगीतं लिहू शकता, सामाजिक गीतं लिहू शकता, इतर गाणी लिहू शकता. त्याच्यातून तुम्ही स्वतः फेमस होऊ शकता. त्याच्यातून आज बरेचसे, आज जे मला वाटतं युट्यूबर असतील किंवा आज जे गाणे आपल्याकडे बरेचसे युट्यूबला असतात, ते सगळे आपले सर्वसामान्य घरातनं आलेले कलाकार आहेत. आज आता ढोलकी म्हणून मी जर नाव घेईल, आज ढोलकीत आपण म्हणतो करिअर नाही, करिअर नाही. आज यांच्याबरोबर त्यांचे मित्र आहेत, विशाल सुतार. आज आपल्या चॅनलवर, मराठी चॅनलवर त्यांचं नाव आहे, बरेच वर्षात त्यांचं करिअर झालेलंच आहे. ते काम सांभाळून केलेलं आहे त्यांनी, की करिअर नाही असं नाही. बरेचसे ढोलकीपट्टू आहेत, ज्यावेळेस त्यांचा ढोलकी झाला, बोलकी हा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये जे परीक्षक आहेत साबळे वनू म्हणून वगैरे, हे सगळे सर्वसामान्यांमधूनच आलेले आहेत. ते त्यांचं फुल करिअर त्याच्यामध्येच आहे. म्हणजे करिअर नाही असं नाही, पण आपल्या लोकांना कसं असतं की आपण सर्वसामान्यांमध्ये येतो की एक आर्थिक बाजू त्याप्रमाणे तुम्ही विचारला ते सांभाळून करावं लागतं. म्हणून मी बऱ्याचशा मंडळी बोलले, म्हणजे मला सांगावं वाटतं की जर करिअर खरोखर करायचं असेल तर पूर्ण ढोलकीमध्येच करा. 100% उत्तर नक्कीच तुम्हाला यश आहे त्याच्यामध्ये. हा, पण वेळ देणं गरजेचं आहे. काय विचार? तुमच्या दोघांसाठी आता रॅपिड फायर आहे. तर मी इथे जे तुम्हाला विचारते, ढोलकी की शाही, ढोलकी. गाव की शहर, गाव. स्टेज की कॅमेरा, स्टेज. स्टेज. लोकांची दात की पुरस्कार, दात.
पहिला कार्यक्रम आठवतो का? पहिला कार्यक्रम बोलायला गेला तर म्हणजे मुंबई ठिकाणी बोलला तर दामोदर हॉल, दिलीप नामे म्हणून आहे, त्यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर नेला म्हणजे मुंबईला. ते दिलीपजी नामे शाहीर आहेत तोरेवाले, त्यांनी नावाजलेले. प्रथम मला ती संधी त्यांनी तिथून दिली, तर त्यांचं मी आवडतं नाव देतो. जास्त शांत कोण आहे दोघांमध्ये? नितीनजी, जास्त भावनिक कोण आहे दोघांमध्ये? भावनिक बघायला तर आम्ही दोघेही आहोत. हो. पैसा की समाधान? समाधान. कला की नोकरी? चला. आणि मी असं, आता कलाही कोणतीही जोपायची असेल तर त्याला रियाज करावाच लागतो, म्हणजे प्रॅक्टिस ही गरजेचं आहे का, की असं वेळेनुसार सवडीनुसार आपण करू शकतो? प्रॅक्टिस गरजेची. प्रॅक्टिस कराल तर तुमचं गायकी म्हणा, गळा सुटत जाईल, किंवा ढोलकीचा बोला तुमचा हात सुटत जाईल, रियाज करावाच लागतो. किंवा बरेच माझे वादक आहेत किंवा काय आहे, फक्त म्हणजे बघतात. पण तुम्हाला समजा कोणाला पण, मी पण आता सगळ्यांना बघतो, म्हणजे लहान मुलांना पण बघतो, म्हणजे काय बघताय त्यांच्याकडून पण शिकणार का आपल्याला असतो. असं नाही की मोठ्या लोकांकडनं शिकणार, त्या लहानांकडून पण शिकायला मिळतं की त्यांचा तो कसा वाजवतो, त्याची तिरकीड कशी आहे, हा. क्लिअर बोलते की नाही, ह्या गोष्टी बऱ्याच येतात. तर म्हणून रियाज करणं, म्हणजे परफेक्शन आपल्याला द्यायचं असेल तर रियाज करणं. रियाज करणं तर जास्त राग पटकन कोणाला येतो दोघांना? राग घ्यायला येतो. वाटत नाही. कौतुक झालं की जास्त खुश कोण होतं? दोघेही. बरोबर. नाही. आणि घरचा जो निर्णय घ्यायचा असेल तर कोण घेतं? हा. सराव जास्त कोण करतो? हा. अजून काय? जास्त बोलका कोण? हा. त्याचं तुम्हाला कळलं असेल जास्त करून. हा. तर जाता जाता आपण लोकांना काय संदेश द्याल? जाता जाता लोकांना एवढंच संदेश देईल की बघा, म्हणजे आज तुम्ही आम्हाला इथे जे या स्टुडिओला किंवा तुमच्या चॅनलला बोलून जो आज तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, तर सर्वप्रथम तुमचे तर आभारच आहोत, कारण आमच्यासारख्या कलाकारांना छोट्या कलाकारांना. तर आम्ही अजून छोटेच आहोत. आमच्यासारख्या कलाकारांना आज, आणि मला वाटतं आमचा पहिला इंटरव्ह्यू असेल जो की कोकणी कलाप्रेमी या चॅनलने घेतलेला आहे. तर खरं म्हणजे हा एक समाधान आहे आमच्यासाठी, कारण इंटरव्ह्यू अशाच लोकांचा घेतला जातो की काहीतरी त्यांच्यात असेल, अशा लोकांचाच घेतला जातो. त्यामुळे हे मोठेपण आहे तुमचं की तुम्ही आमच्यासारख्यांना, आमच्या दोन भावांना, जे की आम्ही सर्वसामान्यातून पुढे आलेलो आहोत, तर त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे. तर लोकांना एवढंच सांगेन की ह्या कलेबाबतीतच सांगू शकतो आम्ही. गीतांमधून तर आम्ही सांगतो, तर लोकांना, जे कलाकार आहेत किंवा समाजातील लोकही आहेत, त्या लोकांना एवढंच सांगू शकतो की जी एखादी तुम्हाला जी आवड असेल, कलेची असू दे, कोणत्याही क्षेत्रात आवड असू दे, क्रीडापटू असू दे, कोणतीही आवड असू दे, कोणताही क्षेत्र असू दे, तर ती आवड तुम्ही मनापासून जोपासा. कारण जर खरोखर मनापासून एखादी गोष्ट तुम्ही जोपासाल ना, त्याला तुम्हाला पुढे यश आहे. बघा, सुरुवातीपासून कधी कोण मोठा होत नाही, पडतच एका काटे असतात, ते लागत माणूस घडत जातो. कारण एखादी, आपण म्हणतो देवाची मूर्ती, आज आपण पुजतो, तर देवाला मूर्तीचं रूप कधी येतं? जेव्हा पूर्ण दगड असतो, त्याला जेव्हा ते हे असतं, किल्ला वगैरे असतो, त्याने जेव्हा कोरला जातो तेव्हा त्याची मूर्तीचं रूप मिळतो. तसंच कलेमध्ये मग तसंच आहे, कोणी शिकून येत नाही, हळूहळू शिकत जातो. तर मी प्रत्येकाला हेच आम्ही सांगतो की तुम्ही जी कला आहे ती तुम्ही मनापासून जोपासा, आणि मेन म्हणजे फक्त जोपासा नका, तिचा आदर करायला शिका. गर्व हा. कधीच करू नका. आणि कलेमध्ये गर्व नसावा की मी आता स्टेजवर गायलो म्हणजे मी खूप मोठा झालो, की एखादा छोटा कलाकार असेल त्यालाही तुमच्या सोबत बसवा, त्यालाही सांगा, त्याच्याकडून शिका, तर तुम्ही मोठे व्हा. हा. आणि लोकांना हेच आम्ही सांगणार की तुम्ही कला जोपासा, मोठे व्हा. आणि असंच आपोआप बघा, लोकांचं कसं आहे, तुमच्यात जर काही होणार असेल तर ते लोकांना आवडणार, लोक तुम्हाला आपोआप वरती उचलून धरणार. तर तुम्ही त्यांचा आदर करा, लोकांचाही आदर करा, आणि स्वतः कलेचाही आदर करा. नक्कीच. आमच्या कोकणी कलाप्रेमी या युट्यूब चॅनलचा आमचा हाच एक उद्देश आहे की आपल्या कोकणामध्ये असंख्य असे कलाकार आहेत, पण ते कुठेतरी मागे आहेत, त्यांना प्रसिद्धी नाही आहे. हो. तर आमचा असंच प्रयत्न आहे की तुमच्यासारख्या अशा कलाकारांना शोधून त्यांचा आम्ही असा इंटरव्ह्यू घेत असतो.
आणि लोकांपर्यंत पोहोचवत असतो, जेणेकरून तुम्ही लोकांना समजायला पाहिजे की आपला खरंच कोकणामध्ये असे हिरे लपलेले आहेत की ते लोकांना माहित नाही. तर आमच्या या चॅनलमध्ये तुम्ही आल्याबद्दल, आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आम्ही कोकण कलाप्रेमी या युट्यूब चॅनलतर्फे तुमचं स्वागत आणि धन्यवाद देतो दोघांचं पण, आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.